सगळ्यांसमोर सखी कानाला बडबडत असते. कबीर किर्लोस्कर, एक गोष्ट लक्षात ठेव. तू माझ्या मागे लागला होतास ना, की ही तुझी आई नाहीये, ही सरकार आहे. पण काय झालं? तुझ्या समोर आता सगळा उलगडा झालाय ना. ही माझी आईच आहे. तू काय म्हणाला होतास की हिच्या डोळ्यांमध्ये लेन्स आहे? बघ, हिचे डोळे नैसर्गिक ब्राऊन आहेत, म्हणजे ही माझी आई तेजस्विनी आहे. पुन्हा जर माझ्या आईवर असल्या प्रकारचे आरोप करशील ना, तर मी ते खपवून घेणार नाही. त्यावर लगेचच आता कबीर म्हणत असतो, सखी मॅडम, प्लीज समजून घ्या. मी तुम्हाला आतापर्यंत जे काही सांगत आलो ना, ते अगदीच चुकीचं नाहीये. यातही या बाईने नक्कीच काहीतरी डावपेच खेळला आहे. हे वाक्य ऐकल्यावर सखी म्हणत असते, अरे तू डोक्यावर पडलायस का? मी काय सांगते तुला आणि तू काय बोलतोयस, तुला तरी कळतंय का? मी तुला आता जेवढं सांगते ना, तेवढं ऐक. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा आणि पुन्हा कधीही हा असल्या प्रकारचा दांदरटपणा करू नकोस. त्यावर लगेचच आता कबीर म्हणत असतो, बेबी सरकार, मी इथून तर जाणारच आहे, पण तुम्हाला घेतल्याशिवाय नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता सखी म्हणत असते, नक्कीच डोक्यावर पडलायस तू. मी तुला आधीच म्हटलं होतं, तू माझ्याशी ज्या प्रकारचं नातं ठेवण्याचा प्रयत्न करतोयस ना, मला त्या प्रकारे तुझ्याशी कोणतंच नातं ठेवायचं नाहीये. आणि हे वाक्य ऐकल्यावर कबीर म्हणत असतो, बेबी सरकार, स्वतःच्या मनाला विचारा, खरंच तुम्ही माझ्याशिवाय राहू शकता का? तुमचं तर माझ्यावर जीवापाड प्रेम आहे, असं तुम्ही माझ्याशी कबूल सुद्धा केलं होतं. त्यावर सखी म्हणत असते, हो आठवते मला, मी कबूल केलं होतं, पण मी फक्त आणि फक्त कान्हा महाडिकवर प्रेम केलं होतं. तू तर कबीर किर्लोस्कर निघालास. हे वाक्य ऐकल्यावर कबीर म्हणत असतो, अहो असं काय करताय? कान्हा महाडिक काय किंवा कबीर किर्लोस्कर काय, दोघं एकच तर आहेत. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट सखी म्हणत असते, दोघं एक असले ना, तरी त्यातल्या एकाने माझा विश्वासघात केलाय. त्यामुळे आता मला या दोघांचीही नातं ठेवायचं नाहीये. आणि अशातच आपण पाहतोय, फायनली गौतम सखीला समजवण्याचा प्रयत्न करत असताना सखी म्हणत असते, काका प्लीज नको याची बाजू घेऊ. तुझाही या माणसावर एका वेगळ्या प्रकारचा विश्वास जडलाय ना. लक्षात ठेव, हा माणूस फक्त विश्वासघात करतो आणि नंतर दुःख होण्यापेक्षा, त्रास होण्यापेक्षा आत्ताच या माणसाला दूर केलं बरं. आणि अशातच आपण पाहतोय, आता सरकार जी असते ती बोलत असते, सखी बाळा, या कबीर किर्लोस्करला आत्ताच्या आत्ता इथून हाकलून दे. हा आपल्या घरात येऊन फक्त वादविवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. तुला त्याने फसवलंय. माझी इच्छा आहे की त्याला तू आता या घरामध्ये अजिबातच उभं राहायला स्थान देऊ नये. हे सगळं ऐकल्यावर सखी म्हणत असते, ऐकलंस का कबीर किर्लोस्कर, तुला जर एवढं बोलून समजत असेल ना, तर आत्ताच्या आत्ता तू इथून निघालेलं बरं. हे ऐकल्यावर मात्र आता कबीर म्हणत असतो, ओके मनस्विनी, तुम्हाला या पद्धतीनेच मला बाहेर काढायचं असेल ना, तर लक्षात ठेवा, येत्या काळामध्ये तुमचा सर्वनाश केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर सखी म्हणत असते, चल आत्ताच्या आता माझ्या घरातून बाहेर हो. आणि लगेचच आपण पाहतोय, आता कबीरला तिथून बाहेर पडावं लागतं. कबीर बाहेर पडल्यानंतर आता बाहेर असणारी कबीरची आजी म्हणत असते, झाला का स्वतःचा अपमान करून मनाचं समाधान झालं? त्यावर कबीर म्हणत असतो, आजी तू या ठिकाणी काय करतेस? त्यावेळेला आजी म्हणत असते की मी तुला इथून फायनली घ्यायला आले होते, पण तुला घ्यायची मला गरजच राहिली नाही, कारण तुझ्याच बायकोने, जिला तू मानाने बायको असं म्हणतोस, आणि तुझ्या त्या सासूने, डुप्लिकेट सासूने तुला हाकलून दिलंय. त्यावर लगेचच आपण पाहतोय, आता कबीर म्हणत असतो, आजी माझ्या बायकोचा तर गैरसमज झालाय. तिला भुरळ पडली आहे तिच्या नकली आईची, पण मी तिला दाखवून देईन की ती चुकीची आहे. हे सगळं ऐकल्यावर आजी म्हणत असते, प्लीज कान्हा. त्यावर लगेचच आता कबीर म्हणत असतो, आजी तू सुद्धा मला कान्हा म्हणतेस? त्यावर लगेचच आपण पाहतोय, आजी म्हणत असते, कारण तू अजूनही कान्हा महाडिक सारखा वागतोयस. तुला कबीर किर्लोस्कर सारखं वागता येत नाहीये का? विसरलास कबीर किर्लोस्कर नेमका कसा होता?
हे सगळं ऐकल्यावर आता कबीर म्हणत असतो, आजी नको काळजी करूस तू, मी बघतो काय करायचं ते. आणि मग ते सगळे तिथून घरी गेलेले असतात. इकडे आपण पाहतोय आपल्या बेडरूममध्ये बसलेली मनस्विनी म्हणजे सरकार स्वतःशी बोलत असते, मला लवकरात लवकर सखीकडून आपल्या नावावर सगळी प्रॉपर्टी करून घ्यायला हवी. एकदा का माझ्या नावावर सगळी प्रॉपर्टी झाली का त्यानंतर मी माझ्या पद्धतीने या घरावर राज्य करण्यासाठी मोकळी. पण कसं करू सगळं? आता झालेलं सगळं काही ड्रामाचं सिच्युएशन हँडल करता मला जर सगळंच आता करायचं म्हटलं तर माझ्या अंगलट येण्याची शक्यता जास्त आहे. मला सगळं काही अगदी सांभाळून केलं पाहिजे असा विचार फायनली आता ही मनस्विनी करत असते. त्याच वेळेला आपण पाहतोय आता मनस्विनीने एका व्यक्तीला कॉल केलेला असतो आणि तो व्यक्ती एक शार्प शूटर असतो. आता मनस्विनी त्या व्यक्तीला म्हणत असते, मी तुला देत असलेलं काम अगदी चोख पार पडलं पाहिजे. उद्या तू असं नाही म्हटलं पाहिजे की नाही मॅडम माझ्याकडे काम होणार नाही. आणि समजा उद्या जर तू असं म्हणालास की काम होणार नाही तर मात्र मी तुला ठार मारणार ठार. त्यावर लगेचच आता तो शॉर्प शूटर म्हणत असतो, काही काळजी करू नका, मी 100% तुमचं काम करणार. अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता या मनस्विनीने कबीरला ठार मारण्याची सुपारी आपल्या शार्प शूटरला दिलेली असते. आता इकडे ही जी मनस्विनी असते ही फायनली कबीरला मारण्याची सुपारी देत असतानाचा आवाज गौतमच्या कानावर पडलेला असतो आणि गौतमला लगेचच कळतं की फायनली कबीर आत्तापर्यंत जीवाच्या आकांताने जे काही बोलत होता ते अगदी खरं आहे. तर म्हणजे ही तेजस्विनी वहिनी नाहीच आहे, ही मनस्विनी आहे म्हणजे सरकार. आता गौतमने तर हे सगळं रेकॉर्ड केलेलं नसतं, त्यामुळे गौतमकडे असा कोणताच पुरावा राहत नाही की मनस्विनी काहीतरी असं करते. अशातच आता या गौतमला कळत नसतं की नेमकं काय करावं. गौतम स्वतःशी बोलत असतो, हे सगळं जाऊन सखीला सांगू का? पण सखी या सगळ्यावर विश्वास ठेवेल का? या गोष्टीचा आता गौतम विचार करत असतो. शेवटी आपण पाहतोय आता गौतम थेट अर्ध्या रात्री कबीरला कॉल करतो आणि लगेचच आपण पाहतोय कबीर बघतो गौतम काकाचा फोन आहे आणि अशातच कबीर रिसीव करतो. गौतम म्हणत असतो, कबीर कबीर मला तुला भेटायचं आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता कबीर म्हणत असतो, काका काका भेटूया आपण, पण विषय काय? त्यावर गौतम म्हणत असतो, कबीर स्वतःची सिक्युरिटी वाढव. हे वाक्य ऐकल्यावर कबीर म्हणत असतो, काय? त्यावर गौतम म्हणत असतो, हो स्वतःची सिक्युरिटी वाढव, तुझ्या जीवाला धोका आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता कबीर म्हणत असतो, काका काका नेमका धोका कसा आहे हे सांगितल्याशिवाय मी माझ्या सिक्युरिटीला कसं काय अलर्ट करणार? त्यावर गौतम म्हणत असतो, कबीर तुझा अंदाज खरा ठरला. या घरात असलेली बाई तेजस्विनी वहिनी नाहीये तर ही मनस्विनी आहे म्हणजे सरकार. त्यावर कबीर म्हणत असतो, काका काका हे कशावर बोलताय तुम्ही? त्यावर काकाचं म्हणणं असं असतं, अरे मी नुकताच पाणी पिण्यासाठी बेसिंगमध्ये जात होतो त्यावेळेला या बाईचा मला आवाज आला, ही एका शार्प शूटरला तुला मारण्याची सुपारी देत होती. हे वाक्य ऐकल्यावर मात्र कबीर म्हणत असतो, काय? त्यावर गौतम म्हणत असतो, हो त्यामुळे स्वतःची सिक्युरिटी वाढव. त्यावर कबीर म्हणत असतो, काका काळजी करू नका, या बाईची आता वेळ जवळ आली आहे, हिला योग्य ती शिक्षा आता आपण मिळवून देऊ. आता कबीरने गौतमला असं म्हटलेलं असतं, बिंदास झोपा तुम्ही. आणि मग कबीरने आपल्या काही सूत्रांना अलर्ट केलेलं असतं की या सरकारच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणाऱ्या शॉर्प शूटरची माहिती काढा आणि त्यातल्या प्रत्येकाला उचला. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट कबीरच्या माणसांनी मागचा पुढचा विचार न करता फटाफट ते काम करायला सुरुवात केलेली असते आणि एका मागोमाग एक मनस्विनीचे जेवढे शार्प शूटर असतात ते उचललेले असतात आणि शेवटी आणून कबीर समोर उभे केलेले असतात. कबीरच्या माणसांनी या शार्प शूटरना चांगलंच फटकावून काढलेलं असतं आणि त्यांच्याकडून वधवून घेतलेलं असतं की तुमच्यापैकी कोणाला कोणाला त्या सरकारने कबीरला मारण्याची सुपारी दिली. तेव्हा घाबरून त्यातील एका शार्प शूटरने स्वतः म्हटलेलं असतं, मला मला दिली होती. त्यावर लगेचच आता कबीर म्हणत असतो, ठीक आहे, मगासपर्यंत किंवा आत्तापर्यंत तू त्या सरकारसाठी काम करत होतास ना, यापुढे माझ्यासाठी करायचं. त्यावर लगेचच आता तो शॉर्प शूटर म्हणत असतो, ठीक आहे,
आणि मग कबीरने सगळा प्लॅन तयार केलेला असतो की तुला ज्या पद्धतीने या सरकारने मला मारण्यासाठी सांगितलं होतं अगदी तसंच करायचं, मला मारायचं आणि थेट सरकारला फोन करून सांगायचं की मी काम फत्ते केलंय म्हणून. आणि अशातच आपण पाहतोय आता दुसऱ्या दिवशी सरकारला या शार्प शूटरचा फोन गेलेला असतो. तो म्हणत असतो, सरकार तुम्ही दिलेलं काम पार पाडलंय. त्यावर सरकार म्हणजेच मनस्विनी म्हणत असते, काय त्या कबीर किर्लोस्करला ढगात पाठवलंस तू? त्यावर तो शार्प शूटर म्हणत असतो, हो ढगात पाठवलंय. हे वाक्य ऐकल्यावर आता ही जी सरकार असते ती एकदम आनंदात न्हाऊन गेलेली असते आणि लगेचच आता ती दारू ढोसायला लागते. ते म्हणत असते, माझ्या मार्गातला प्रमुख काटा आज मी काढलाय. आता सरकार मात्र दारू पिऊन एकदम मस्त एन्जॉय करत असते. इकडे आपण पाहतोय आता कबीरने गौतमला फोन करून सगळं काही सांगितलेलं असतं की काका तू मला अलर्ट केल्यामुळे मी सगळा काही या मनस्विनीचा प्लॅन उधळून लावला, पण तिला असंच वाटतंय की तिच्या शार्प शूटरने मला संपवलंय. आणि आता ही मनस्विनी आनंदात न्हाऊन निघालेली असेल. त्यावर लगेचच आता गौतम म्हणत असतो, अगदी बरोबर बोलतोयस तू, बघितलं मी तिच्या बेडरूम मध्ये दारू ढोसते ती. त्यावर कबीरचं म्हणणं असं असतं, काका आता सखीला घेऊन तू मी सांगतोय त्या ठिकाणी ये, आपण तिची समजूत काढूया आणि तिला सत्य काय आहे ते दाखवूया. हे वाक्य ऐकल्यावर गौतम म्हणत असतो, अगदी बरोबर बोललायस तू, आत्ताच्या आत्ता सखीला घेऊन तू सांगतोयस त्या ठिकाणी येतो मी. आता सखीजवळ गौतम आलेला असतो. गौतम म्हणत असतो, सखी बाळा, सखी बाळा चल जरा माझ्या बरोबर. सखी म्हणत असते, काका कुणीकडे जायचंय आपल्याला? त्यावेळेला सखीला फायनली गौतम म्हणत असतो, अगं चल तर. आणि अशातच आता सखी गौतम बरोबर बाहेर पडते आणि ज्या ठिकाणी गौतम सखीला घेऊन जातो तिथे समोर कबीरला पाहून सखी गौतमला म्हणत असते, काका हे काय करतोयस तू? मला या माणसाला भेटायला आणलीयस तू? मला अजिबातच या माणसाला भेटायचं नाहीये. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता गौतम म्हणत असतो, सखी प्लीज हा कबीर काय सांगतोय ते नीट ऐकून घे. त्यावर सखीचं म्हणत असतं, काका मला या माणसाचा चेहराही पाहायचा नाहीये, मी या माणसाची बोलू काय, याचं ऐकू काय? आणि अशातच आता गौतम म्हणत असतो, अगं तुझ्या नवऱ्याला संपवण्याचा कट त्या मनस्विनीने आखला होता, पण त्यातून तुझ्या नवऱ्याची सुखरूपपणे आज सुटका झाली आहे असं समज. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता मागचा पुढचा विचार न करता सखी म्हणत असते, म्हणजे? आणि अशातच आपण पाहतोय गौतमने सगळं काही सखीला सांगितलेलं असतं की मी मनस्विनीला म्हणजेच सरकारला एका व्यक्तीला सुपारी देताना ऐकलं होतं की कबीर किर्लोस्करला कायमस्वरूपी संपवायचं. हे वाक्य ऐकल्यावर सखी म्हणत असते, काका तू स्वप्न पाहिलं असशील, आई असल्या प्रकारची सुपारी देऊ शकत नाही. त्यावर गौतम म्हणत असतो, अगं हो तुझी आई असल्या प्रकारची सुपारी देऊ शकत नाही, पण मनस्विनी म्हणजे सरकार तर देऊ शकते ना. त्यावर सखीचं म्हणणं असतं, म्हणजे? त्यावर गौतम म्हणत असतो, अगं आपल्या घरी जी बाई आहे ना ती सरकार आहे. हे वाक्य ऐकल्यावर सखी म्हणत असते, काका तू पण ना या कबीरच्या नादाला लागून असल्या प्रकारची भाषा करतोयस, प्लीज असं करणं सोड तू. आता हे वाक्य ऐकल्यावर थेट गौतम म्हणत असतो, अगं सखी नीट ऐक, हा बघ कबीर काय सांगतो ते ऐक. मग कबीरने सखीला त्या शार्प शूटरची भेट घालून दिलेली असते आणि त्या शार्प शूटरने जे काही सांगितलेलं असतं ते ऐकून मात्र सखीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. सखी म्हणत असते, हा खरं बोलतोय हे कशावरून? त्यावेळेला शार्प शूटरने लगेचच मनस्विनीने म्हणजेच सरकारने कॉल केलेलं सगळं रेकॉर्डिंग ऐकवलेलं असतं, ज्यात स्पष्टपणे मनस्विनीचा आवाज ऐकू येत असतो. आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता सखीने ताबडतोब गौतमला असं म्हटलेलं असतं, काका म्हणजे आतापर्यंत ज्या बाईवर मी विश्वास ठेवला ती बाई माझी आई नाहीच आहे. त्यावर कबीरचं म्हणणं असतं, अजिबातच नाही बेबी सरकार, तेच तर मी तुम्हाला सांगतोय. काल देखील डोळ्यांच्या डॉक्टरांसमोर जे काही घडलं ना ते या बाईने मॅनेज केलं होतं. तुम्ही आणलेला डॉक्टर तिला मॅनेज करणं फारसं कठीण आहे का? हा तरी विचार करा. अहो तुम्ही आणलेला डॉक्टर, त्या डॉक्टरला आधीपासूनच सरकार ओळखत होत्या आणि सरकारांनी आधीच मॅनेज केल्यामुळे तुम्हाला काल त्यांच्या मनासारखं घडलेलं दिसलं. आणि अशातच आपण पाहतोय सखी म्हणत असते, काका मग आता काय करायचं?
त्यावर काका म्हणत असतात काळजी करू नकोस, आता मी आणि कबीर जे काही करू त्यात तू आमची साथ दे. आणि त्यावर सखी म्हणत असते ठीक आहे, मी तुमची साथ द्यायला तयार आहे. या बाईला तर आपण आता सोडायचंच नाही, तिला तिची योग्य ती जागा दाखवूनच द्यायची. आणि अशातच मागचा पुढचा विचार न करता आता सखीला थेट कबीरने जे म्हटलेलं असतं ते ऐकावं लागतं. आणि सखी सगळं काही ऐकून आपल्या पद्धतीने सगळं काही षडयंत्र आता या मनस्विनीवर टाकण्याचा प्रयत्न करत असते. मित्रांनो, काय वाटतंय तुम्हाला, येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेमध्ये नवीन काय पाहायला मिळू शकतं? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. चल खाली.